सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बड़े भामचंद्र महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, ओम नमो आदेश। तर यूट्यूब चॅनल दत्तछंद आध्यात्मिक भवन या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मार्गदर्शन काय बघणार आहोत तर पिरॅमिड। एका ताईंची सेवेकरी ताई आहेत, त्यांची इच्छा होती पिरॅमिड चे काय फायदे आहेत आणि पिरॅमिड वापरल्याने काय होतं, पिरॅमिड म्हणजे काय असतं हे बऱ्याच लोकांनाही माहित नाहीये। पिरॅमिड कसं दिसतं, काय असतं, तर त्याबद्दल आपण थोडक्यात मार्गदर्शन करत आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे, त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राबद्दल माहिती, नवनाथ पारणाबद्दल माहिती, त्याच्यानंतर शंकर गीता, शंकर महाराज यांच्याबद्दल माहिती, त्याच्यानंतर दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती, आध्यात्मिक माहिती, आध्यात्मिक प्रगती कशी करावी याबद्दल माहिती आपल्याला मिळेल, साधना, नामजप याबद्दल माहिती आपल्याला मिळेल। तर अवश्य सबस्क्राईब सगळ्यांनी करावं। तर पिरॅमिड, आता पिरॅमिड हा शब्द कुठून आला आणि काय आहे, पिरॅमिडचं महत्व काय आहे? तर पिरॅमिड असं आहे, आपण फक्त पिरॅमिड आपल्याला काय माहिती, जे इजिप्तच्या खोऱ्यामध्ये जे पिरॅमिड आहे, पिरॅमिड कसं दिसतं, एक असं त्रिकोणी असं असतं बघा, त्रिकोणी चारी बाजूने इकडून 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 आणि इकडून अशा चारी बाजूने असा त्रिकोण असतो एक असा, तर बसका, तर त्याला म्हणतात पिरॅमिड। पण ते पिरॅमिड इजिप्तच्या खोऱ्यात जे आहे ते पिरॅमिड आपण सगळ्यांनी बघितले, वाळूचं वगैरे पिरॅमिड असतं ते बघितले। पण हे पिरॅमिड याचे फायदे काय आहेत तर प्रचंड फायदे आहेत। ह्याच्यात एवढी ऊर्जा सामावलेली आहे पिरॅमिडमध्ये की न मोजण्या इतकी ऊर्जा आहे। तर स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र जे आहे त्याच्या तिथे तुम्हाला किंवा बाजारात कुठेही बघ, जिथे पूजेचं सामान मिळते तिथे पिरॅमिड विचारलं तर तुम्हाला पिरॅमिड मिळेल। तर पिरॅमिडच्या साईज असतात, एक छोटा असतं, त्याच्यापेक्षा मोठं असतं आणि त्याच्यापेक्षाही मोठं असतं। तर तुम्हाला पिरॅमिड एक थोडक्यात दाखवतो, हे पिरॅमिड असतंय बघा, हे पिरॅमिड अशा पद्धतीने पिरॅमिड आहे। हे जे पिरॅमिड आहे याला इथे बघा, इथे अशा, इथे थोडं जवळून दाखवतो मी तुम्हाला, ह्याला अशा रेषा आहेत, एक रेषा, ही दुसरी रेषा, अशा रेषा आहे बघा, याला रेषा आहेत बरोबर, या रेषा, ही तिसरी रेषा, हे अशा रेषा आहेत। या अशा ज्या रेषा आहेत, या अशा, या रेषा, हे जे आहेत हे एक दोन, हे असे जे हे घरं आहेत त्याची घरं आहेत। ही घरं कुठली आहेत बरं, ही घरं जी आहेत ते आतून इथून पोकळ, हे बघा इथून दिसतंय तुम्हाला, ह्याच्यामध्ये काय आहे, ह्या एक दोन तीन चार, हे जे घरं आहेत ना, ही 9 घरं आहेत। या 9 घरामध्ये नवग्रहांचा वास असतो। पिरॅमिड हे इतकं ऊर्जा देणारं पिरॅमिड असतं। हे छोटं जरी असलं, दिसतंय छोटं छोटुकलं, पण ह्याच्यात ताकद एवढी आहे ना की तुमच्या घरातली अनिष्ट शक्ती पटकन बाहेर फेकण्याची याच्यात ताकद आहे। ह्यात एवढी ऊर्जा सामावलेली आहे, भले भले आजार ह्याच्याने बरे होऊ शकतात, एवढी ताकद या पिरॅमिडमध्ये आहे। स्वानुभव सुद्धा आहे माझा, आणि माझ्या म्हणजे जे काही सेवेकरी आहेत त्यांचा सुद्धा अनुभव असा आहे। बरेच सेवेकरी आहेत, तुम्हाला उपाय म्हणजे याचे उपाय म्हणण्यापेक्षा याचे फायदे खूप आहेत, याचे फायदे सांगतो मी। हे पिरॅमिड वापरल्याने काय होतं, ह्याचे जे नवग्रह आहेत या नवग्रहांमध्ये एवढी ताकद आहे की ती पूर्ण ऊर्जा ही तुमच्यात समावित करतं आणि स्वतःकडे निगेटिव्हिटी खेचून घेतं। हे तुम्हाला जाणवतं बरं का, जाणवतं, हे स्वानुभवावरून सांगतोय मी, हे जाणवतं। हे नवग्रह आहेत बघा, हे असे जे आहेत, या रेषा रेषा दिसताय तुम्हाला सगळ्यांना, हे बघा हे नवग्रह आहेत। ही 1 2 3 4 5 6 7 8 9, हे जे आहेत ना हे नवग्रह आहेत। हे असे दिसतात, हे रेषा रेषा दिसतात ना, हे नवग्रह आहेत। तर हे जे पिरॅमिड आहे त्याचे फायदे काय आहेत, हे जर तुम्ही जर एखाद्या भांड्यावर किंवा तुमचं पाणी असेल, कळस असेल, कळशी असेल किंवा माठ असेल, जे तुम्ही पाणी पिताय त्याच्यावर जर ठेवलं आणि ते रोज ठेवून दिलं आणि ते रोज पाणी जर प्यायले भारीत, याचं भारीत पाणी, ह्याच्यापेक्षा मोठंही मिळतं। ते मोठं मी तुम्हाला दाखवतो नंतर, पण ह्याच्यापेक्षा मोठंही मिळतं। ते मोठं जे आहे ते मोठं जर तुम्ही तुमच्या कळशीवर किंवा हंड्यावर किंवा माठावर जरी पाण्याच्या पिपावर जरी ठेवलं आणि ते रोज पाणी पित राहिले ना, तुम्हाला कधीच ताप येणार नाही, कधीच सर्दी होणार नाही, कधीच डोकेदुखी होणार नाही। या गोष्टी आहेत, त्याच्यापासून संरक्षण होतं, गुडघेदुखी तुमची कमी होऊन जाते हळूहळू। तर ते भारीत पाणी प्यायचं, पिरॅमिड भारीत पाणी म्हणतो आपण त्याला। दुसरा फायदा काय याचा, जर तुमचं खूपच डोकं दुखतंय,
तुम्हाला छातीत जळजळते, ऍसिडिटी झाली आहे, आम्लपित्त झालेलं आहे किंवा पित्त झालेलं आहे, याचा उपाय त्यासाठी सुद्धा होतो. तुम्हाला झोप येत नाहीये, तुम्हाला रात्री काय करायचंय, कपाळावर ठेवून असं कपाळावर ठेवायचं आणि झोपायचं. झोपल्यावर कपाळावर ठेवायचं आणि झोपून जायचं. तुम्हाला 10व्या मिनिटाला तुम्हाला जाणवेल की आपल्या डोक्यामधनं असं काहीतरी निघून ह्याच्यात जात आहे. हा स्व अनुभव आहे, सांगतोय, खोटं नाही. तुम्ही करून बघा उपाय हा. पिरॅमिड आणून तुम्ही घरी आणून तुम्ही रात्री झोपताना असं ठेवा आणि झोपून जा. 10व्या मिनिटाला तुम्हाला झोप लागेल. 10व्या मिनिटाला तुमचं डोकं पूर्ण शांत होईल. दिवसभरात जे काही तुमचा स्ट्रेस असेल, जे काही ताण असेल, जो काही चिडचिड असेल, ती सगळी निघून जाईल आणि अशी झोप लागेल की तुम्ही सकाळी डायरेक्ट उशिरा उठाल, एवढी झोप लागते. तर गाढ झोप लागते. असं ठेवून बसायचं. जिथे तुमचं दुखतंय इथे ठेवलं, काम करताना इथे ठेवायचं. म्हणजे कधी कधी काम करताना लक्ष लागत नाही विद्यार्थ्यांचं. विद्यार्थी असे चिडचिड करतात, लहान असतील, चिडचिड, गोंधळ, रागराग करतात. सरळ काय करायचं, मोठं पिरॅमिड घ्यायचं, ते डोक्यात बसतं. हे छोटं आहे, ते डोक्यात बसतं. ते डोक्यामध्ये ठेवून द्यायचं आणि अभ्यास करायचा. एकाग्रता वाढते, चिडचिड कमी होते, हट्टीपणा कमी होतो. एवढे फायदे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर जळजळ होत असेल तर झोपताना छातीवर ठेवून द्यायचं, जळजळ कमी होऊन जाते, पित्त कमी होऊन जातं. सर्दी झाली असेल नाकावर ठेवून द्यायचं. लाजायचं नाही या गोष्टीत. घसा बसला असेल घशावर ठेवून द्यायचं. छोटं, जिथं मोठ्याची गरज आहे तिथं मोठं ठेवून द्यायचं, जिथं छोट्याची गरज आहे छोटं जास्त वापरायचं. कुठले जॉईंट पेन दुखतोय, म्हणजे हाताचा कोपरा दुखतंय, इथे दुखते, मनगट दुखते, इथे मनगट दुखतंय, त्याच्यानंतर हे मनगट दुखतंय, बोटं दुखताय, ठेवून द्यायचं मनगटावर. तुमचं एक अर्धा एक तासात ती बाजू कमी होऊन जाते. जी बाजू दुखत असेल इथं मनगटावर असं ठेवून दिलं कमी होते. जॉईंट पेन इथं इथं असं धरायचं, इथं ठेवून द्यायचं, जरा वेळ बसायचं. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास असं बसायचं. 15 मिनिटं बसायचं, परत 15 मिनिटांचं काढून घ्यायचं, परत 15 मिनिटं बसायचं, 15 मिनिटांनंतर काढून घ्यायचं. हे केल्याने तुम्हाला ह्याची जी ताकद आहे, ही एवढी ताकद आहे की भले भले आजार कमी होतात. तुम्हाला कुठे डॉक्टरकडे जायची गरज नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, बांधकाम, जे नवीन बांधकाम कन्स्ट्रक्शन आपण करतो, घर बांधतो, तर त्यावेळेला बांधकामाच्या वेळेला एक नवग्रहाची अशी ह्याची 9 किंवा ह्याची पट्टी मिळते. 9 असतील, 13 असतील, याची पट्टी मिळते नवग्रहाची. ती पट्टी उंबरठ्याच्या इथं टाकून द्यायची. सिमेंट आपण हे करतो, तर उंबरठ्याच्या इथे ती पट्टी सारवून द्यायची आणि ती सारवून दिल्यानंतर ते पिरॅमिडचीच पट्टी असते, ती पिरॅमिडची पट्टी तिथं ठेवून द्यायची आणि त्याच्यावर सिमेंटनी ती झाकून द्यायची आणि ती जमिनीखाली पुरून दिली की जे काही अनिष्ट शक्ती बाहेर येणार त्या सगळ्यांचा नायनाट होऊन तुमच्या घरात सुख नांदण्याचं हे असतं, म्हणजे ते प्रतीक आहे. सकारात्मकता आतमध्ये येते. कुठली अनिष्ट शक्ती आतमध्ये येत नाही, म्हणजे येतच नाही. ते हे धुळकावून लावण्याची याच्यामध्ये ताकद आहे. त्याच्यानंतर आजार पण तुमचं कमी होतं हे वापरल्याने. त्यानंतर जे आजारी व्यक्ती आहेत, म्हणजे आता कसं की पूर्ण समजा अर्धवायू झालेले आहे, म्हणजे पॅरालायसिस झालेले आहेत किंवा ते अंथरुणावर खेळूनच आहेत, तर ती पट्टी जी आहे ती पट्टी घ्यायची. 9 ह्याची, 13 ह्याची पट्टी मिळते. तर ती नवग्रहाची जी पट्टी आहे ती पट्टी त्यांच्या दिवाणाखाली ठेवून द्यायची कायमस्वरूपी. हळूहळू एक 5-6 दिवसातच जे डॉक्टर करू शकणार आहे तेवढी ताकद याच्यात आहे एका छोट्याशा पिरॅमिडमध्ये. तर औषध गोळ्यांचा परिणाम हा लवकर सुद्धा औषधा परिणाम सुद्धा लवकर होतो याच्यामुळे. तर ती जी व्यक्ती आहे ती हळूहळू 5-6 दिवसात, 15 दिवसात हळूहळू उठायला लागते. एवढा फरक होतो या पिरॅमिडमुळे. दिवाणाखाली रोज ठेवून द्यायची झोपायच्या इथे आणि तुम्ही उशी खाली घेऊन झोपलात तरी चालेल. असे हे फायदे ह्याचे आहेत. जर तुम्हाला प्रवास करायचा आहे तर गाडीमध्ये हे छोटंसं लावून ठेवायचं. याच्यामुळे काय होतं की प्रवास तुमचा सुखकर होतो. त्याच्यानंतर अचानक जे तुम्हाला अपघात होतात ते अपघातापासून संरक्षण होतं. हे संरक्षण आहे. तर गाडीमध्ये ह्याच्या सेवा वगैरे काहीच करायची नाही आपल्याला. बरेच लोक विचारतात सेवा काय करायची. सेवा काही नाही करायची, नुसतं ठेवून द्यायचं. देवाऱ्यावर पण तुम्ही ठेवू शकता, देवाचं संरक्षण होतं आपल्या. तर देवाऱ्यावर असं ठेवून देऊ शकता. कळस असतो किंवा कळस नसता तर नुसतं असं ठेवून द्यायचं, बस ठेवून द्यायचं आणि संरक्षण होतं देवाचं. त्याच्यानंतर गाडीमध्ये प्रवास करताय तर गाडीमध्ये कायमस्वरूपी एक छोटंसं, आणि जास्त महाग नाहीये, 10 रुपयाचं तर हे एक छोटंसं आहे. 10 रुपये
कोणी घेऊ शकतं. तर आणि मोठं जे आहे ते सुद्धा जास्त मोठं नाहीये, 60 रुपये का 62 रुपयाला, 62-63 रुपयाला एक मोठं असतं. घराच्या बाहेर सुद्धा तुम्ही लावू शकता. केंद्रात गेला असेल तर केंद्रात बघा, महाराजांच्या वरती तुम्हाला हे पिरॅमिडचा आकार दिसेल. महाराजांच्या इथे केंद्रामध्ये 4-5 पिरॅमिड लावलेले दिसतात. त्याचा प्रभाव आहे. वास्तुशास्त्रानुसार याचं खूप महत्व आहे घराला पिरॅमिड लावण्याचं. तर पिरॅमिड सगळ्यांनी अवश्य घ्या आणि पिरॅमिडचा फायदा बघा काय होतो. आजार कमी होतील आणि तुम्हाला डोकं दुखत असेल, काय असेल, डोक्यावर ठेवून द्यायचं असं आणि झोपून जायचं. तुम्हाला जाणवेल असं काहीतरी आपल्यामधनं ओढतंय आणि तुम्हाला झोप अशी लागेल, कळणार नाही हे तुमचं पिरॅमिड. एवढी ताकद आहे याच्यामध्ये पिरॅमिडमध्ये. तर ज्यांना निद्रा नाशेचा प्रॉब्लेम असेल त्यांनी सुद्धा वापरला तरी चालेल. तर गाडीमध्ये सुद्धा तुम्ही कायमस्वरूपी लावू शकता. संरक्षण होतं. हे नवग्रह आहेत, ते नवग्रह आपले संरक्षण करतात. तर कुठलाही तुमचा अपघात होत नाही आणि संरक्षणासाठी आहे गाडीमध्ये लावायचं. तर अशा प्रकारे तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता. तर अवश्य सगळ्यांनी घरामध्ये एकतरी पिरॅमिड आणा आणि तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा हे प्रभावी आहे. जर लक्ष्मी तुमच्या घरी चंचल असेल, लक्ष्मी स्थिर होत नसेल, पैसा टिकत नसेल, तर तिजोरीमध्ये तुमच्या एक छोटासा असं पिरॅमिड तुमचं तिजोरीमध्ये ठेवून देऊ शकता आणि ते ठेवून द्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला पैसा टिकतो तुमचा, लक्ष्मी स्थिर राहते त्याच्यामुळे. अशा प्रकारे याचे फायदे आहेत. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडेबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ.